जॉन पायपर यांनी म्हटले आहे की देव हा नोकर शोधणारा मालक नाही. तो गरुड आहे जो अशा लोकांना शोधतो जे त्याच्या पंखांखाली आश्रय घेऊ शकतील. काय आम्ही देवाकडे आमचा आश्रय म्हणून पाहतो? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपासना. आम्हावर प्रीती करणाऱ्या आमच्या जिवंत परमेश्वराच्या पवित्र नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, संकट काळ प्रत्येकाच्या जीवनात असतो आणि त्याला आम्ही सामोरे जावेच लागते. हा काळ असा असतो की आम्ही शारीरिकरित्या दुर्बल बनतो, तसेच आम्ही देवावरील विश्वासातही दुर्बल बनतो. खरं तर हा काळ आमच्या परीक्षेचा असतो आणि यातील आमची कृती सर्व काही ठरविणारी असते. प्रियांनो, आज आपण अडचणीच्या प्रसंगी दाविदाने देवाकडे केलेली याचना पाहणार आहोत. तसेच त्याने आपल्याला न्याय मिळावा म्हणून देवासमोर आपली प्रार्थना कशी सादर केली हे पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही स्तोत्र संहिता ह्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि 4 अध्याय संपून 5व्या अध्यायाची काही वचने आम्ही मागच्या कार्यक्रमामध्ये अभ्यासलीत. आम्ही पाहिलं श्रोत्यांनो की कशा प्रकारे दावीद परमेश्वराची पवित्रता ओळखतो आणि तो न्यायी आहे म्हणून कोणतेही पाप, कोणताही अन्याय तो सहन करू शकत नाही हे समजून घेतो. तो मोठ्या कृतज्ञतेने देवाला म्हणतो की मी तुझ्या पवित्र चरणी येऊ शकतो, ही देखील तुझीच कृपा आहे. तो असे म्हणत नाही की मी पापी नाही म्हणून मी बिनधास्तपणे देवाकडे जाऊ शकतो, तर तो अधारतपणे असे म्हणतो की देवा, तुझ्या चरणी येण्याची तर माझी लायकीही नाही, पण केवळ तुझ्या कृपेमुळे मी तुझ्या जवळ येऊ शकत आहे. एवढी हृदयाची नम्रता आमच्या ठायी असायला हवी. दाविदाच्या या वचनांमध्ये आणखीन एक गोष्ट आम्हाला आढळते, ती ही की त्याच्या आजूबाजूला दुष्टपणा व पाप असले तरी त्याचे सांत्वन देवाच्या पवित्र समक्षतेमध्ये आहे. खरोखर श्रोत्यानो, आम्ही आमचे डोळे उघडे ठेवून आजूबाजूच्या जगातला अनाचार, अनैतिकता, भ्रष्टाचार व कुकर्मे पाहतो, तेव्हा आम्हाला या जगाची किळस वाटते. पण आम्हाला येशू ख्रिस्तामध्ये एक महान आशा आहे की एक दिवस तो मोठ्या सामर्थ्याने या पृथ्वीवर येईल, तेव्हा तो हे सर्व पाप व कुकर्मे निपटून टाकेल. स्तोत्रकर्त्याला देवाप्रमाणेच कुकर्माचा तिटकार आहे यावरून समजते की तो देवाच्या बाजूने आहे. देवाला या गोष्टींचा तिरस्कार आहे म्हणून हबक्कूक या संदेष्टाने हबक्कूकचे पुस्तक 1 अध्याय 13व्या वचनाच्या पहिल्या भागात म्हटले, तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दुष्टता तुझ्याने पाहवत नाही, अनाचाराकडे दृष्टी लाववत नाही. थोड्या वेळापुरता दुष्टपणा राहील, परंतु प्रभू परमेश्वर त्याविषयी प्रकटीकरणाचे पुस्तक 21वा अध्याय आणि 8व्या वचनात म्हणतो. प्रकटीकरणाचे पुस्तक 21वा अध्याय 8वे वचन, परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड यास अग्नीच्या व गंधकाच्या जळत्या सरोवरात वाटा मिळेल, हे दुसरे मरण आहे. देवाचा क्रोध या जगावर लवकरच ओतल्या जाणार आहे. 5व्या स्तोत्राची 8 आणि 9 वचने आता आपण वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 5वा अध्याय 8 आणि 9 वचने. हे परमेश्वरा, माझ्यासाठी शत्रू टपले आहेत, म्हणून तू मला आपल्या न्यायपथाने ने. आपला मार्ग माझ्यापुढे नीट कर. त्यांच्या तोंडाचा भरोसा नाही, त्यांचे अंतर्याम केवळ खाच आहे. त्यांचा घसा केवळ उघडे थडके आहे. ते आपल्या जिभेने गोड गोड बोलतात. श्रोत्यानो, एका देवभिरू माणसाची ही प्रार्थना आहे. तो आजूबाजूच्या दुष्ट लोकांपासून दूर पळू पाहतो, कारण त्याचे पतन व्हावे यासाठी हे लोक प्रयत्नशील होते. म्हणून तो देवाला त्याला पडू न देण्याविषयी विनंती करतो व देवाने आपल्याला त्याच्या न्यायपथात चालवावे अशी याचना करतो.
मला ही प्रार्थना काहीशी वेगळी वाटते. मला नाही वाटत की आपल्यापैकी कोणी अशी प्रार्थना कधी करीत असेल. या उलट आम्ही जगाकडे पाहतो, लोकांच्या वागण्याकडे लक्ष देऊन त्यांचे अनुकरण कसे करावे याचा विचार करतो. शेजाऱ्याने जर लाचेच्या पैशाने घरात फ्रीज आणला असेल, तर आपणही तो कसा मिळवावा याचा विचार आपण करू. किंवा सिनेमातल्या नटनट्यांसारखे छान छौकीचे जीवन जगण्याची मनीषा बाळगू. पण या जगाच्या दुष्ट कुकर्मांची घृणा बाळगून परमेश्वराने आम्हाला त्या घाणीपासून सुरक्षित ठेवावे, अशी प्रार्थना आमच्यापैकी किती जण करतात? दावीद 23व्या स्तोत्रात म्हणतो की परमेश्वर आपल्या नामास्तव त्याला नीतिमार्गाने चालवतो. तसे आमचेही चालणे असावे, अशी आपली प्रार्थना आहे काय? आजच्या घृणास्पद जगात शांतीने व सुशीलतेने जगण्यासाठी आम्हाला अशा प्रार्थनेची गरज आहे. दावीद पुढच्या 10 ते 12 या वचनांमध्ये काय म्हणतो ते पहा. 5वे स्तोत्र 10 ते 12 वचने. हे देवा, त्यास दोषी ठरीव, ते आपल्या मसलतीत फसवत. त्यांच्या अनेक अपराधांबद्दल त्यांना झुगारून दे, कारण ते तुला जुमानीत नाहीत. परंतु तुझा आश्रय करणारे सारे हर्ष करोत, त्यांचे तू रक्षण करीतोस म्हणून ते सदा गजर करोत. ज्यांना तुझे नाव प्रिय आहे, ते तुझ्या ठायी उल्हास पावत. कारण तूच नीतिमानाला आशीर्वाद देतोस, हे परमेश्वरा, तू त्यांच्या भोवती कवचाप्रमाणे कृपेचे वेष्टन घालितोस. जेव्हा जेव्हा दावीद आपल्या भोवतालचा दुष्टपणा पाहतो, तेव्हा तेव्हा प्रार्थना हेच त्याचे आश्रयस्थान व शक्तिस्थान बनते. देवाच्या नावाला काळीमा लागणार नाही, अशा मार्गाने देवाने आपल्याला चालवावे अशी प्रार्थना तो करतो. 10व्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता या दुष्टांचा नाश व्हावा अशी प्रार्थना करतो. ही प्रार्थना शापसूचक स्तोत्रांमधली पहिली प्रार्थना आहे. त्या स्तोत्रांविषयी अधिक तपशील आपण नंतर पाहणार आहोत. काही स्तोत्रे अशी आहेत श्रोत्यानो, की त्यामध्ये दाविदाने परमेश्वराला आपला क्रोध दुष्टांवर ओतून न्याय करण्याची प्रार्थना केली आहे व त्यातील काही स्तोत्रे खरोखर निर्दय वाटतात. यशया संदेष्टानेही अशी प्रार्थना केली. यशयाचे पुस्तक 64वा अध्याय पहिली 2 वचने सांगतात, आहाहा, तू आकाश विदारून उतारतास, तुझ्या दर्शनाने पर्वत कंपायमान झाले असते तर बरे होते. अग्नी जसा काड्या कुड्या जाळीतो व पाणी उकळवितो, तसा तू आपल्या शत्रूस आपले नाम प्रगट करण्यासाठी उतरला असतास. पाप्यांवर दुष्टांवर देवाचा क्रोध यावा हे आवश्यक आहे आणि पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्टपणे सांगते की देवबाप सूड उगवणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने एका विधवेचा दाखला सांगितला. तो लूका शुभवर्तमान 18वा अध्याय 3 ते 8 ह्या वचनात आम्हाला सापडतो. ही विधवा आपला दावा न्यायाधीशाकडे नेऊन म्हणाली, माझा न्याय करून मला आपल्या प्रतिवाद्यापासून सोडवा. तरी बराच काळ तो ते करेना. परंतु शेवटी त्याने आपल्या मनात म्हटले, जरी मी देवाचे भय धरत नाही, मनुष्याची पर्वा करीत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते म्हणूनच मी तिचा न्याय करीन. नाहीतर ती नेहमी नेहमी येऊन मला अगदी रंजीस करून टाकेल. व नंतर 6व्या वचनात आपण वाचतो, तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाचे जे निवडलेले रात्रंदिवस त्याला हाका मारतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? मी तुम्हा सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करेल. दाविदाने अशाच प्रकारे बदला घेण्यासाठी प्रार्थना केली. परंतु मला वाटतं आज आम्ही अशी प्रार्थना करणे पाप आहे. पवित्र शास्त्राचा योग्य अर्थ लावणे आवश्यक आहे. आज या काळात अशा प्रकारच्या प्रार्थनांची आवश्यकता नाही. परंतु जेव्हा भयंकर छळाचा जो काळ येईल, त्या काळात हे इस्रायली लोक अशा प्रकारच्या प्रार्थना करतील. त्यावेळेस परमेश्वर त्या प्रार्थना ऐकेल आणि त्यांच्या शत्रूंवर तो सूड उगवेल. या कृपेच्या काळात आम्ही कसे वागावे ते आम्हाला मत्तई शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 44 वचनांमध्ये सांगितलेले आहे. मत्तई 5:44 वचन. मी तर तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ही गोष्ट कठीण आहे श्रोत्यानो, परंतु आम्ही ती करावी अशी परमेश्वराची इच्छा आहे. तसेच रोमकरासपत्र 12वा अध्याय 19व्या वचनात आपल्याला सांगितलेले आहे, प्रिय बंधूंनो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या, कारण सूड घेणे माझे आहे, मी फेड करेन. होय श्रोतानो, आमच्यावर झालेल्या अन्यायाचा सूड आमच्यासाठी परमेश्वर घेतो. आम्ही फक्त त्याच्यावर विश्वास ठेवून शांत राहायला हवे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर होता, तेव्हा त्याला फार निर्दयपणाने वागवल्या गेले, परंतु त्याने त्याचा बदला घेतला नाही. आज त्याच्या लोकांनी, त्याच्या मंडळीतल्या लोकांनी तसेच करायला हवे अशी त्याची इच्छा आहे. कारण एक दिवस
परमेश्वर स्वतः आमच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेईल. आता आपण 6व्या स्तोत्राकडे वळूया. तंतुवाद्याच्या साथीने 8व्या मंद्र स्तरावर गावयाचे दाविदाचे हे स्तोत्र आहे. या स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता दयेची याचना करीत आहे. असे वाटते या स्तोत्रकर्त्याने आपल्या आजूबाजूला नजर टाकून पाहिले तेव्हा त्याला दुष्टपणाशिवाय काहीच दिसले नाही. मग त्याने स्वतःच्या हृदयात डोकावून पाहिले तेव्हा आपणही देवासमोर परिपूर्ण ठरत नाही हे त्याच्या लक्षात आले. असं वाटतं की या आधीची स्तोत्रे सकाळ व संध्याकाळच्या प्रार्थना आहेत, तर हे स्तोत्र एका भयान रात्री एका देवभक्ताने केलेली दयेची आर्त याचना आहे. 5वे स्तोत्र शापसूचक स्तोत्र आहे, तर हे पश्चातापाविषयीचे स्तोत्र आहे. या स्तोत्राची पहिली 4 वचने आपण वाचूया. 6वे स्तोत्र, पहिली 4 वचने. हे परमेश्वरा, क्रोधाने मला शासन करू नको, संतापून मला शिक्षा करू नको. हे परमेश्वरा, मी गळून गेलो आहे, म्हणून माझ्यावर दया कर. माझी हाडे ठणकत आहेत. हे परमेश्वरा, मला बरे कर. माझा जीव अगदी घाबरा झाला आहे. हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? हे परमेश्वरा, माझ्याकडे वळ. माझा जीव वाचीव. तू आपल्या वात्सल्यानुसार मला तार. या स्तोत्रकर्त्याला स्वतःच्या पापांची जाणीव झालेली आहे. आपल्याला पापांच्या क्षमेची, पापापासून सुटका होण्याची गरज आहे हे देखील त्याला समजले आहे. श्रोत्यानो, मला वाटतं ही जाणीव होणे फार महत्वाचे आहे. कारण जोपर्यंत आम्हाला आमच्या अपराधांची जाणीव होत नाही तोपर्यंत आम्हाला परमेश्वराकडे जाण्याची गरज भासत नाही. तोपर्यंत आम्ही स्वतःला फार पुण्यवान, फार शहाणे समजतो. पण त्यावेळेस परमेश्वरासमोर आमची सत्कृत्ये घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहेत हे आम्हाला समजत नाही. स्तोत्रकर्त्याला हे समजले आहे. तो पुढच्या वचनात आपली पाप कबुली देत आहे आणि तो म्हणतो 6व्या अध्याय 5 ते 7 वचने. कारण मृतावस्थेत तुझे स्मरण कोणाला राहत नाही, अधोलोकात तुझे उपकार स्मरण कोण करणार? मी कन्हून कन्हून थकलो आहे. रोज रात्री मी आपले अंथरूण आस्वाद पोहवितो.
मी आपला पलंग अश्रूंनी विरघळवितो. शोकाने माझी दृष्टी मंद झाली आहे. माझ्या सर्व शत्रूंमुळे माझे नेत्र क्षीण झाले आहेत. श्रोत्यानो, असं वाटतं की अतिदुःखाच्या भाराने हा स्तोत्रकर्ता अगदी वाकून गेला आहे. त्याचे दुःख त्याला असह्य होत आहे आणि जणू काही मरणासन्न अशी त्याची स्थिती आहे. म्हणजे फार मोठ्या निराशेने त्याला ग्रासून टाकले आहे. अशा वेळेस त्याला फक्त एकच आधार, एकच आशेचा किरण आहे आणि त्याच्या जवळ तो दयेची याचना करीत आहे. श्रोत्यानो, हा आधार खुद्द परमेश्वर आहे. त्याला या दयेच्या सागराची ओळख आहे. तुमच्यावर कधी आलेल्या असल्या कठीण प्रसंगांमध्ये तुम्ही देवाकडे अशी आर्त याचना केली आहे काय? लक्षात ठेवा की आमचा देव जिवंत व खरा आहे. येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही जेव्हा त्याला हाक मारतो तेव्हा तो उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. आणि या स्तोत्रकर्त्याला या गोष्टीची खात्री होती, अनुभव होता. म्हणून तो आता या पुढच्या 2 वचनात काय म्हणतो ते पहा. 8 आणि 9 वचने. अहो दुष्कर्म्यांनो, तुम्ही सर्व माझ्यापुढून निघून जा. कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे. परमेश्वराने माझी विणवणी ऐकली आहे. परमेश्वर माझी प्रार्थना मान्य करेल. श्रोत्यानो, खरोखर या माणसाच्या जिवंत व खऱ्या देवावरच्या विश्वासाने त्याला फजित केलेले नाही. देवाने आपली प्रार्थना ऐकलीच आहे असा त्याचा विश्वास आहे. केवढा मोठा दिलासा त्याच्याजवळ आहे. इब्री लोकास लिहिलेल्या पत्राच्या 5व्या अध्यायातील 7व्या वचनात येशू ख्रिस्ताविषयी असे म्हणण्यात आले की त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात स्वतःला मरणापासून तारावयास जो शक्तिमान त्याच्याजवळ मोठ्या आक्रोशाने व अश्रुगाळीत प्रार्थना व विणवणी केली आणि ती त्याच्या सुभक्तीमुळे ऐकण्यात आली. या स्तोत्रातले हे चित्र येशू ख्रिस्ताचे आहे आणि आज आमचा हाच विश्वास आहे. जेव्हा आम्ही भयंकर अशा संकटात असू तेव्हा येशू ख्रिस्ताचा पिता प्रभू परमेश्वर आमचे सहाय्य करेल. तो आम्हाला स्तोत्र संहिता 46 अध्याय आणि 10व्या वचनात सांगतो, शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. जर सर्व शक्तिमान प्रभू देव संकट समय स्वतः आमच्या प्रार्थना ऐकायला तयार आहे तर आम्ही कशाचे भय बाळगावे? कारण तो आमचा सहाय्य करणार आहे. असे हे 6वे स्तोत्र श्रोत्यानो, एक सहाय्यासाठी, एक दुःखाचा आक्रोश असणारे आम्ही पाहिले. आता आपण 7व्या स्तोत्राकडे वळूया. परमेश्वराने सूड उगवावा अशी तीव्र इच्छा व्यक्त करणारे हे स्तोत्र आहे. या स्तोत्राची प्रस्तावना वाचा, ती अशी आहे. बन्यामिनी कुश याच्या बोलण्यामुळे दाविदाने परमेश्वराला गायलेले क्षोभ स्तोत्र. हे स्तोत्र दाविदाने मोठ्याने गायले असणार. या स्तोत्रामध्ये शेवटच्या काळात, महासंकटाच्या काळात देवभिरू इस्रायली लोकांचा जो छळ होणार आहे त्यावेळेस त्यांचा आकांत, त्यांचा आक्रोश जणू विदित करण्यात आला आहे. हे स्तोत्र म्हणजे पापी माणसाविरुद्ध करण्यात आलेला आकांत आहे. यामध्ये दाविदाच्या प्रार्थनेतील दृढ विश्वास व्यक्त झालेला आहे. या स्तोत्राची पहिली 2 वचने वाचूया. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा आश्रय केला आहे. माझ्या पाठीस लागणाऱ्या सर्वांपासून माझे रक्षण कर. मला सोडीव, नाहीतर सिंहाप्रमाणे तो मला फाडून टाकील. मला सोडविणारा कोणी नाही म्हणून तो माझे तुकडे तुकडे करेल. श्रोत्यानो, दावीद आपल्या शत्रूंपासून लपण्यासाठी परमेश्वराजवळ आश्रय मागत आहे, सहाय्य मागत आहे. हा सिंहासारखा कोण आहे? सैतानाला सिंहासारखे संबोधण्यात आले आहे. पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय आणि 8व्या वचनात तो म्हणतो, पहिले पेत्र 5वा अध्याय 8वे वचन, सावध असा, जागे रहा, तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. होय श्रोतानो, आम्हाला सैतानाविषयी गाफील राहता कामा नये. आम्ही प्रार्थना करीत व पवित्र वचनामध्ये वाढत आत्मिकरित्या पुढे असायला हवे. परंतु त्याच वेळेस हेही लक्षात ठेवायला हवे की सैतानाला तो सिंहासारखा आहे असे म्हटलेले आहे, पण तो सिंह नाही. खरा सिंह तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रगटीकरणाच्या पुस्तकात त्याला यहुदा वंशाचा सिंह म्हणण्यात आले आहे. म्हणून जो सिंहाचा नुसता आव आणतो त्याला आम्ही ख्रिस्ताच्या सामर्थ्याने तोंड देणे कठीण नाही. पुढची वचने वाचूया. 7वे स्तोत्र 3 आणि 4 वचने. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी असे काही केले असेल, माझ्या हातून अन्याय घडला असेल, माझ्याशी मिळून मिसळून असणाऱ्यांचे मी वाईट केले असेल, उलट मी तर निष्कारण झालेल्या माझ्या वैराला सोडविले आहे. या ठिकाणी दावीद अन्यायकारक छळाविषयी बोलत आहे. लोक अकारण दुसऱ्यांचा छळ का करतात हे समजणे कठीण आहे.
स्तोत्रकर्ता पुढे देवाला उद्देशून काय म्हणतो पहा 6व्या वचनात, हे परमेश्वरा, तू क्रोधाविष्ट होऊन उठ. माझे शत्रू संतापले असता त्यांच्या विरुद्ध उभा राहा. माझ्यासाठी जागृत हो. तू न्यायाची योजना केलीच आहे. देवाने आपल्यावर झालेल्या अन्यायाची दखल घ्यावी व आपल्या वतीने सूड घ्यावा अशी इच्छा त्याने या ठिकाणी व्यक्त केली आहे. तो विश्वासाने 7व्या स्तोत्राच्या 11व्या वचनात म्हणतो, 11वे वचन, देव न्यायी न्यायाधीश आहे. तो प्रतिदिनी रोष दाखविणारा देव आहे. श्रोत्यानो, आज नैतिक मूल्यांची चर्चा होते, जी खरे पाहता जुनी नैतिक मूल्ये आहेत. परमेश्वर त्यांना स्वीकारू शकत नाही. आधुनिक विचारांशी तडजोड करण्यास तो स्वतःचे स्तर बदलत नाही आणि त्यामुळेच आम्ही दाविदासोबत म्हणू शकतो 7वा अध्याय आणि 17व्या वचनात, परमेश्वराच्या न्यायपरायणतेमुळे मी त्याची स्तुती करीन. परात्पर परमेश्वराच्या नावाचे स्तोत्र गाईन. श्रोत्यानो, परमेश्वर मानवाच्या दुष्कृत्यांकडे दुर्लक्ष करीत नाही. तो त्याच्या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवतो. त्याच्या मनातले सर्व विचार आणि योजना त्याला ठाऊक आहेत आणि तो मानवाला त्याच्या कृत्यांबद्दल सतत धाक दाखवतो. पण शेवटी त्याकडे जर मानवाने लक्ष दिले नाही तर त्याला एक दिवस देवाच्या न्यायसनासमोर उभे राहावे लागेल. मग देवाची दया नव्हे तर देवाचा दंड त्याला अनुभवावा लागेल आणि त्या न्यायदंडापासून कोणीही मानवाची सुटका करू शकणार नाही. आत्ता आम्हाला आमच्या अपराधांची मोठ्या दयेने क्षमा करायला प्रभू परमेश्वर तयार आहे. कारण आमच्या अपराधांची शिक्षा आमच्या ऐवजी त्याच्या पुत्राने येशू ख्रिस्ताने त्या काल्वरीच्या वधस्तंभावर भोगली आणि देवबाप त्याच्या नामासाठी आम्हाला आज आमच्या अपराधांची क्षमा द्यायला तयार आहे. देवाच्या दयेचा अनुभव येशूचा स्वीकार करून घेणे किंवा स्वतःचीच इच्छा पुरी करून देवाचा दंड स्वतःवर ओढून घेणे, यापैकी एकाची निवड तुम्हाला आज करायची आहे. त्यावर तुमचे संपूर्ण जीवन, मृत्यूनंतरचे जीवन अवलंबून आहे. परंतु जर तुम्ही ख्रिस्ताद्वारे त्याची दया उपभोगली असेल तर स्तोत्रकर्त्याप्रमाणे तुम्ही देवाची मनापासून स्तुती करू शकाल. 17वे वचन मी आपणाकरिता वाचलेले आहे, ज्यामध्ये तो म्हणतो, परमेश्वराच्या न्यायपरायणतेमुळे मी त्याची स्तुती करेन. परात्पर परमेश्वराच्या नावाचे स्तोत्र गाईन. होय श्रोत्यानो, इतक्या संकटातून जात असताना सुद्धा दावीद म्हणू शकला की परमेश्वर न्यायी आहे, तो पवित्र आहे आणि त्यामुळेच मी त्याची स्तुती करेन. काय आपणाला परमेश्वराच्या न्यायाचा अनुभव आलेला आहे? काय त्याची पवित्रता आपण जाणून घेतलेली आहे? तो पराक्रमी, थोर, गौरवी, सर्वसामर्थी परमेश्वर आहे हे आपण ओळखले आहे. जर नाही तर आज आपण ओळखू शकता. परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे स्वतःला ह्या जगावर प्रकट केले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारेच आमचा आणि परमेश्वराचा संबंध स्थापित होऊ शकतो. आम्ही परमेश्वराजवळ येऊ शकतो. त्याला अब्बा आणि बाप म्हणून हाक मारू शकतो. होऊ शकतं श्रोत्यानो की तुम्ही प्रार्थना करणारे आहात, पवित्र शास्त्र वाचणारे आहात, परंतु अजून सुद्धा येशू ख्रिस्ताच्याद्वारे तुमच्या पापांची क्षमा झालेली नाही. येशू ख्रिस्ताच्याद्वारे परमेश्वराशी आपला संबंध स्थापित झालेला नाही. तर आज आपणाजवळ संधी आहे. लक्षात ठेवा की तुमच्या प्रार्थना परमेश्वराजवळ पोहोचणार नाहीत. त्याकरिता आवश्यक आहे की येशू ख्रिस्त जो मध्यस्थ आहे त्याच्याकडे आपण यावे, आपल्या पापांची कबुली द्यावी, त्या पापांबद्दल पश्चाताप करावा, येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवून परमेश्वराशी आपले संबंध सुरळीत करून घ्यावे. आमचा परमेश्वर पाप आणि दुष्टाई ह्यांचा न्याय करणार आहे आणि शेवटी तो ह्या सृष्टीमधून पाप आणि दुष्टता ह्यांना समूळ नष्ट करणार आहे. परंतु ती वेळ येण्यापूर्वी तो आम्हाला बोलावित आहे की सर्व माझ्याजवळ या, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. होऊ शकतं की आपण पापाच्या ओझ्याने दबलेले आहात. आपणाला माहीत आहे की आपण जीवनामध्ये काय केलेलं आहे. आपल्या जीवनात शांती नाही. ती अपराधी भावना आपणाला रात्री झोपू देत नाही. आपण आपल्या पत्नीला फसवलेले आहे किंवा पत्नी तुम्ही तुमच्या पतीला फसवलेले आहे. तुम्ही खोटे बोलून एखाद्याचे नुकसान केलेले आहे. तुम्ही दुसऱ्यांना धोका दिलेला आहे.
परंतु परमेश्वर आज तुमच्या सर्व पापांची क्षमा देण्याकरिता तयार आहे. त्याची फक्त हीच इच्छा आहे की आपण त्या पापांचा अंगीकार करावा, पश्चाताप करावा आणि येशू ख्रिस्ताजवळ यावे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपले पवित्र रक्त वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्याकरिता सांडवले, जेणेकरून आम्हाला त्या पापांपासून सुटका मिळावी. आमची पापे त्याच्या पवित्र रक्तात धुतल्या जावीत. लक्षात ठेवा श्रोत्यानो, की तुम्ही स्वतःला धोका देऊ शकता, इतरांना धोका देऊ शकता, परंतु परमेश्वराला धोका देऊ शकत नाही. जर आपण आज असे समजत आहात की मी काहीच वाईट केलेले नाही, मी पापी नाही, मी फार धर्मी आहे, मी पुण्य कार्य करीत आहे, तर तुम्ही स्वतःला फसवीत आहात, धोका देत आहात. स्वतःची कमजोरी, दुर्बळता ओळखून घ्या. आपल्या जीवनातील उणीवता त्याच्यासमोर कबूल करा. त्याला म्हणा की प्रभू, मी दुर्बळ आहे, माझ्यामध्ये कुठलीच योग्यता नाही, चांगुलपणा नाही, तू माझ्यावर दया कर. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव. मागील प्रश्नाचे उत्तर आहे बी. संगीतामध्ये क्षणभर थांबण्यासाठी निर्देश करणारा शब्द सेला आहे. आजचा प्रश्न, परमेश्वर कोणाला कृपेचे वेष्टन घालतो? प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सअप करा. प्रियांनो, आपण पाहिले की आम्हाला पापाची जाणीव होणे आवश्यक आहे, कारण ती जाणीव आम्हाला देवापर्यंत घेऊन जाते. जेव्हा जेव्हा आम्ही संकटात, त्रासात असतो, त्यावेळी आम्ही देवाजवळ आश्रय घेणे कधीही चांगले असते. देव निर्दोषांना न्याय देणारा आणि दुष्टांना शिक्षा करणारा देव आहे. प्रियांनो, आपण आपल्या अडचणीच्या काळात काय करता? आपणावर जेव्हा इतर दोषारोप करतात, त्यावेळी आपली प्रतिक्रिया काय असते? काय दाविदाप्रमाणे आपण देवाजवळ आश्रय घ्याल काय? आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या सानिध्यामध्ये आम्ही आलेलो आहोत. होय प्रभूजी, आम्ही हे जाणलेलं आहे की तू आमचा आश्रय आहे, तू आमची काळजी घेणार आहे, तू आम्हाला संरक्षण देणारा आमचा जिवंत देव आहेस. होय प्रभूजी, तू आमचा निर्माणकर्ता देखील आहेस. आणि म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देत असताना, प्रभूजी तुझी स्तुती करत असताना, जे काही आम्ही शिकलो त्याच्याबद्दल तुझे मनापासून आभार मानतो. होय प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रसंगामध्ये प्रभूजी आम्ही कसं वागतो हे तुला ठाऊक आहे. आमची केवळ विनंती हीच आहे की प्रभूजी, तुझं मार्गदर्शन जे तू आम्हाला सातत्यानं करतो, त्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही तुझ्या विश्वासामध्ये दृढ राहावं. आम्ही चुकीच्या गोष्टी करू नये यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आणि म्हणूनच प्रभूजी, इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो आणि या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.